धीरेंद्र शास्त्रींच्या पाया पडणाऱ्या भूषण गवईंनी बाबासाहेबांचं नाव घेऊ नये, श्याम मानव यांची टीका. तर नाव घेऊ नये हे ठरवणारे श्याम मानव कोण? मुख्यमंत्र्यांचा पलटवार. रिक्षाचा गाडीला धक्का लागल्याचा किळकोर कारणावरून झाला वाद. रिक्षा चालकासह महिला आणि लहान मुलांना करण्यात आली मारहाण. बीडच्या नेकनूर या गावातील धक्कादायक घटनेनंतर पोलीस स्टेशनमध्ये दगडफेक. भोंदू अशोक खरातला 6व्या गुन्ह्यामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. 7व्या गुन्ह्यामध्ये ताबा मिळवण्यासाठी SITचा अर्ज दाखल. भोंदू खरातला उद्या पुन्हा कोर्टात करणार हजर. भोंदू खरातच्या फार्म हाऊसमधील संशयास्पद व्हिडिओ SITच्या हाती लागला. आचार्याच्या माध्यमातून खरातच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आलं होतं. महिलांसोबतच्या कृत्याची CCTV फुटेज समोर आल्याची माहिती. नाशिक TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खान नोकरी सोडल्यानंतरही आरोपीशी सतत संपर्कात असल्याची माहिती. मोबाईल तपासामध्ये कॉलिंग डिटेल्समधून कनेक्शन झालं उघड. टिटवाळा ड्रग्ज प्रकरणामध्ये मोठी माहिती समोर. परदेशामध्ये नोकरीचा आमिष दाखवत बेरोजगार तरुणांना बनवायचे ड्रग्जचे वाहक. अवैध कामांसाठी नोकरी शोधणाऱ्यांचं शोषण. विधान परिषदेवर उमेदवार निवडीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची कसोटी. तर एका जागेसाठी राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची रांग. 1 जागेसाठी 7 नावांची चर्चा. राज्यामध्ये उष्माघात वाढला. तसंच उष्ण लहरींचा आगडोंब उसळला. विदर्भातील पारा 45 अंशांच्या वर. अकोल्यामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद. उर्वरित राज्यामध्ये 43 अंश तापमान. शनिवारी संपूर्ण महाराष्ट्र उष्णतेमुळे होरपडला. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक 1 मे पासून सुरू होण्याची शक्यता. प्रकल्पाचं 99% काम झालं पूर्ण. प्रकल्पामुळे मुंबई पुणे प्रवासाची वेळ 30 ते 60 मिनिटांनी होणार कमी. चंद्रपूरमध्ये क्षुल्लक कारणावरून नाश्ता सेंटरमध्ये झाला राडा. टोळक्याची दुकान मालकाला मारहाण करून दुकानाची तोडफोड. लाकडी दांड्याच्या साहाय्यानं दुकान मालकाला करण्यात आली मारहाण. पुण्याच्या वारजे परिसरामध्ये गोळीबाराचा थरार. सलूनमध्ये गोळीबार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी रंगेहात पकडलं. पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ मात्र टळला. दिल्ली विमानतळावर पहाटे विमानाच्या इंजिनला लागली आग. इंजिनला आग लागल्याचं कळताच प्रवाशांनी काढलं बाहेर. तर 6 प्रवासी झाले जखमी. इराणमधील शहीदांच्या पोस्टरवर इराणचे सर्वोच्च नेते मुज्तबा खामेनेई यांचा फोटो. इराणच्या मशहद शहरामध्ये लागले शहीदांचे पोस्टर्स. शांतता चर्चेसाठी जाणाऱ्या अमेरिकेच्या प्रतिनिधींचा पाकिस्तान दौरा अचानक झाला रद्द. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे शांतता चर्चा बाळगण्याची शक्यता. डोनाल्ड ट्रम्प थांबलेल्या हॉटेलमध्ये झाला गोळीबार. हिल्टनमधल्या व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट असोसिएशनच्या डिनर कार्यक्रमामध्ये झाला गोळीबार. तर ट्रम्प यांना पत्नीसह सुखरूप काढलं बाहेर.
आजचा दिवस विसरणार नाही. ट्रम्प यांच्या गोळीबाराच्या घटनेनंतरच्या आल्या प्रतिक्रिया. तर हल्लेखोरांनी सिक्रेट सर्व्हिस एजंटवर गोळी झाडली, मात्र बुलेटप्रूफ जॅकेटमुळे एजंट बचावला. ट्रम्प यांची माहिती. हल्लेखोर कॅलिफोर्नियाचा रहिवासी असल्याची माहिती समोर. तर कोल थॉमस एलन असं हल्लेखोराचं नाव. गोळीबारानंतर हल्लेखोराला तात्काळ अटक.